नमस्कार, एस.सी. अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. तर राज्याच्या एकूण क्षेत्रफळांपैकी 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती ही आढळते आणि देशाच्या एकूण खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 4% आहे. खनिज प्रामुख्याने स्फटिकयुक्त आणि रूपांतरित या खडकांमध्ये आढळतात. महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र म्हणजे विदर्भ, जो की पूर्व विदर्भमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, कोकणात मध्य व दक्षिण कोकण, त्यात रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हे खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र आहेत. खनिज संपत्ती ही प्रामुख्याने आर्कियन, धारवाड, गोंडवाना ह्या प्राचीन खडकात आढळते, म्हणजे या खडकांमध्ये त्यांचे साठे हे जास्त प्रमाणात आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ आणि कोकण याच दरम्यान महाराष्ट्राची खनिज हे सर्व एकवटलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक खनिजे हे नागपूर विभागात आढळतात आणि सर्वात कमी खनिजे आढळतात ते म्हणजे नाशिक या विभागात. विविध खनिजांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याला ओळखले जाते. तसेच सर्वाधिक खनिजे आढळणारा जिल्हा म्हणजे चंद्रपूर. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादित खनिजे कोणती, तर ते आहे दगडी कोळसा, त्यानंतर चुनखडी, नंतर बॉक्साईट, लोह, मॅग्नीज. आता आपण एक एक करून खनिजे पाहूयात. पहिलं आहे मॅग्नीज. भारतातील एकूण साठ्यांपैकी जवळपास 40% साठे हे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात त्यात पण कुठे, तर भंडाऱ्यामध्ये तुमसर या ठिकाणी, तसेच नागपूरमध्ये सावनेर, रामटेक, सिंधुदुर्ग परिसरात, याशिवाय सोसर, साकोली परिसरात मॅग्नीजचे साठे हे आढळतात. पूर्व विदर्भात ते आर्कियन कालखंडातील धारवाड श्रेणीच्या प्रस्तर समूहात आढळतात. भंडारा जिल्ह्यात ते गोंडवाना मालेच्या खडकांशी संबंधित आहेत. तसेच सिंधुदुर्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला परिसरात जांबा खडकात विखुरलेल्या स्वरूपात मॅग्नीज हे खनिज आढळते. तसेच तेथे हलक्या प्रतीचे मॅग्नीज हे आढळते. मॅग्नीजचा उपयोग प्रामुख्याने पोलाद निर्मिती उद्योगात केला जातो. आता आपण मॅपमध्ये पाहूयात मॅग्नीजचे साठे हे कोठे कोठे आढळतात. भंडारा जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात मॅग्नीज हा आढळतो. त्यानंतर दक्षिण कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मॅग्नीजचे साठे हे आढळतात. आता आपण पाहूयात बॉक्साईट. बॉक्साईट हा प्रामुख्याने जांभ्या खडकात आढळतो. जांभ्या खडक हे कोकणात आढळतं हे आपणा सर्वांना माहिती आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे उत्पादन हे होते. देशातील एकूण उत्पादनांपैकी 21% उत्पादन हे फक्त महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या बॉक्साईटपैकी 80% बॉक्साईटचा उपयोग हा ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी केला जातो आणि उरलेले बॉक्साईट हे सिमेंट, लोहपोलाद यांसाठी उपयोग होतो. महाराष्ट्रात बॉक्साईटमध्ये अग्रेसर हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि कोल्हापुरातील बॉक्साईट हा इंडियन ॲल्युमिनियम कंपनी बेळगाव येथील कारखान्यात वापरतात. बॉक्साईटच्या उत्पादनात भारतात ओरिसा हे प्रथम राज्य आहे. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी बेअर पद्धत ही वापरली जाते. उत्तम प्रतीच्या बॉक्साईटमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचे प्रमाण हे 50%हून जास्त असते. आता आपण मॅपमध्ये बॉक्साईट उत्पादित प्रदेश बघूया. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर म्हणजे आपल्याला म्हणता येईल की बॉक्साईटचे उत्पादन हे प्रामुख्याने कोकणात होते आणि त्यात दक्षिण कोकणात याचे प्रमाण हे जास्त आहे. आता आपण पाहूयात चुनखडी. देशातील एकूण साठ्यांपैकी 9% साठे हे फक्त महाराष्ट्रात आढळतात आणि त्यापैकी उत्पादन हे 2% होते. चुनखडी ही प्रामुख्याने विंध्यान खडकात आढळते आणि विंध्यान खडक आढळणारे जिल्हे आहेत ते म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये चुनखडीचे उत्पादन हे जास्त होते आणि सर्वाधिक उत्पादन चुनखडीचे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये होते. प्रामुख्याने उपयोग हा सिमेंट उत्पादनात होतो आणि सिमेंट उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे म्हणजे तो आहे चंद्रपूर जिल्हा. आता आपण पाहूयात लोहखनिज. लोहखनिज हे अशुद्ध स्वरूपाचे लोखंड असते आणि लोहखनिजांचे महाराष्ट्रात साठे हे 260.82 टन साठे आढळतात. देशातील एकूण लोहखनिज साठ्यांपैकी 20% साठे हे फक्त महाराष्ट्रात आढळतात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी टॅकोनाईट खडकात, तर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे कोकणात जांभ्या खडकात लोहखनिज हे आढळतात. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात उच्च प्रतीचे लोहखनिज आढळते. तसेच कच्चे लोखंड उत्पादनाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोखंड हे रेड्डी बंदरातून जपानला एक्सपोर्ट केले जाते. लोहखनिजाचे प्रकार आपण पाहूयात. मॅग्नेटाईट.
मॅग्नेटाईटमध्ये लोहाचे प्रमाण हे 72% पेक्षा अधिक असते, त्यामुळे मॅग्नेटाईटला उच्च प्रतीचे लोखंड असे देखील म्हटले जाते. त्यानंतर दुसरे आहे हेमेटाईट. हेमेटाईटमध्ये लोहांचे प्रमाण हे 70% पर्यंत असते आणि महाराष्ट्रात हेमेटाईट प्रकारचे लोहखनिज हे अधिक प्रमाणात आढळते. त्यानंतर आहे लिमोनाईट. लिमोनाईटमध्ये लोहाचे प्रमाण हे 60% पर्यंत आढळते. त्यानंतर आहे सिडेराईट. त्याला निकृष्ट प्रतीचा लोहखनिज म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यामध्ये 40% पेक्षा कमी लोहाचे प्रमाण हे आढळते. गडचिरोलीमध्ये देऊळगाव व सुरजागड येथील लोहखनिज हा अधिक प्रमाणात आढळतो. लोहखनिजाचा उपयोग हा शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी, तसेच टेलिफोन व इलेक्ट्रिक खांबे, रेल्वे रूळ, घराच्या खिडक्या, वाहने, शेती अवजारे तयार करण्यासाठी इत्यादींमध्ये केला जातो. आता आपण पाहूया दगडी कोळसा. दगडी कोळसा म्हणजे जलजन्य वास्तरित खडकाचा प्रकार असून त्याची निर्मिती ही वनस्पतींपासून होते. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे हे 4% आहेत आणि दगडी कोळशामध्ये अग्रेसर आहे तो म्हणजे आपला पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भात गोंडवाना खडकात दगडी कोळसा हा आढळतो आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर येथे दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे आहेत. दगडी कोळशाचा उपयोग हा औष्णिक केंद्रात, वीज निर्मितीसाठी, तसेच उद्योगधंद्यात, रेल्वेसाठी, प्रोड्युसर नावाचा जडणाचा वायू निर्मितीसाठी देखील दगडी कोळशाचा उपयोग हा केला जातो. तसेच वर्धा वैनगंगा नदीचे खोरे हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहेत. दगडी कोळशातील कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोळशाचे 5 प्रकार हे पडतात, ते आपण पाहूयात. पहिला आहे अँथ्रेसाईट. अँथ्रेसाईटमध्ये 95% पेक्षा अधिक प्रमाण हे कार्बनचे आढळते आणि ते उत्तम इंधन म्हणून देखील ओळखले जाते. तसेच त्याला उच्च प्रतीचा कोळसा म्हणून ओळखतात. त्यानंतर आहे बिट्युमिनस. त्याला मध्यम प्रतीचा कोळसा म्हणून ओळखतात आणि त्यात 70 ते 80% कार्बन हे आढळते. तसेच लोखंड वितळवण्यासाठी किंवा आवश्यक असणाऱ्या कोकच्या निर्मितीसाठी अशा प्रकारच्या कोळशाचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर आहे लिग्नाईट. लिग्नाईट हा हलक्या प्रतीचा कोळसा आहे. त्यात 40% पेक्षा अधिक प्रमाण हे कार्बनचे असते आणि त्याचा उपयोग हा वीज निर्मिती, तसेच शुद्ध तेल करण्यासाठी किंवा गॅस निर्मितीसाठी केला जातो. त्यानंतर आहे पीठ. पीठमध्ये 40% पेक्षा कमी कार्बनचे प्रमाण हे आढळते. त्याचा उपयोग हा घरगुतीसाठी किंवा डांबर तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर 5वा प्रकार आहे तो म्हणजे कॅनल. कॅनल हा अशा प्रकारचा कोळसा आहे जो की अत्यंत निकृष्ट दर्जाच्या प्रकारात मोडतो. दगडी कोळशाच्या प्रमुख खाणी या यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आहेत. तसेच चंद्रपूर राज्यातील साठ्यांपैकी एकूण 70% साठे हे बल्लारपूर येथे आढळतात. तसेच दुग्गुस, वरोरा, चांदा, वर्धा खोरे येथे देखील दगडी कोळशाच्या खाणी या आढळतात. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर, कामठी, उमरेड येथे उच्च प्रतीचा दगडी कोळसा हा सापडतो. त्यानंतर यवतमाळमध्ये वणी, जिथे की वर्धा नदीचे खोरे आहे त्या परिसरात देखील दगडी कोळशाचे साठे हे सापडतात. त्यानंतर आता आपण पाहूयात क्रोमाईट. क्रोमाईटचा उपयोग हा धातू उद्योग, किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग, तसेच रसायन उद्योगमध्ये होतो आणि त्याचे सुमारे 10% साठे हे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात ते भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली, जानवली, बागदा या ठिकाणी, तसेच भंडारा जिल्ह्यात मौनी, नागपूरमध्ये टांका या ठिकाणी क्रोमाईटचे साठे हे आढळतात. त्यानंतर आपण पाहूया डोलोमाईट. डोलोमाईटचे फक्त 1% साठा हा महाराष्ट्रात आढळतो. महाराष्ट्रात ते पण यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याशिवाय रत्नागिरी, नागपूर जिल्ह्यामध्ये डोलोमाईटचे साठे हे आढळतात. सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत डोलोमाईट फक्त नागपूर जिल्ह्यात हा आढळतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत डोलोमाईट हा फक्त नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो. डोलोमाईटचा उपयोग हा लोहपोलाद निर्मितीसाठी, तर उरलेल्या उत्पादनाचा वापर हा खत कारखान्यात केला जातो. त्यानंतर इतर उरलेले धातू आपण पाहूयात. त्यात आहे टंगस्टन. टंगस्टनचा सर्वाधिक उपयोग हा इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात होतो. त्याचे साठे हे नागपूर जिल्ह्यात कुही, खोबना, अगरगाव येथे आढळतात. त्यानंतर आहे तांबे. तांबे या खनिजाचा उपयोग अलोह धातू म्हणून देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि याचे प्रमुख साठे हे चंद्रपूरमध्ये ठाणे, वसावा व दुबारपेठ, तसेच नागपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे साठे हे आढळतात. त्यानंतर आहे अभ्रक. अभ्रकाचे साठे हे कडवळ, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आढळतात.
त्यानंतर आहे गॅलियम. गॅलियम हा नागपूर जिल्ह्यातील काही मॅंगनीज धातुकात आढळतो. नंतर आहे बराइट्स. बराइट्सचा उपयोग हा तेलविहिरी व रंग उद्योगात केला जातो आणि याचे प्रमुख साठे हे चंद्रपूर जिल्ह्यातील फुटाणा व देवडा या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे खनिज तेल. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत असणाऱ्या समुद्रात मुंबईच्या पश्चिमेस 176 किलोमीटर अंतरावर 1974 साली मुंबई हाय या तेल क्षेत्राचा शोध लागला आणि भारतातील एकूण खनिज उत्पादनापैकी 50% उत्पादन हे मुंबई हाय या तेल क्षेत्रातून होतो. खनिज तेलाचा प्रामुख्याने उपयोग हा घरगुती गॅस, हवाई इंधन, रॉकेल याच्या निर्मितीसाठी केला जातो. खनिज संपत्ती हा देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा चॅप्टर आहे. खनिज संपत्तीचा स्टडी तुम्ही मॅपच्या आधाराने केला तर ते तुम्हाला सहजरित्या लक्षात राहील आणि लवकर ते तुम्ही ॲक्वायर कराल. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.